नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण 10व्या युनिटमधलं तिसरा जे सेशन आहे हे बघू ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचं. तर जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आपली ITI प्रिन्सिपल गट ब ची म्हणजे MCQ ची सिरीज सुद्धा प्लेलिस्टमध्ये आहे आणि थेरॉटिकल लेक्चर सुद्धा जवळपास सगळा सिलेबस मी शिकवलेला आहे. तर ते सुद्धा तुम्ही जाऊन त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता, त्याचा फायदा घेऊ शकता आणि काही महत्त्वाचं वाटत असेल तर त्याला माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करू शकता. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरुवात करणार आहोत. आता पहिलं काय सांगितलं आपल्याला, 81 नंबरचा जर क्वेश्चन आपण बघितला तर चूज द करेक्ट, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला करेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे. आता बघा काय सांगितलेलं आहे की पहिलं ये सेंटेन्स मध्ये काय केलं की GEM फुल फॉर्म इज अ गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस इंट्रोड्यूस इन 2016. बरोबर आहे. GEM जे पोर्टल आहे किंवा सिस्टीम आहे ती 2016ला इंट्रोड्यूस झालेली आहे. इट इज इंट्रोड्यूस बाय इट इज इंट्रोड्यूस बाय MOCAI म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, किंवा आपण एम हे शॉर्टकट मध्ये लिहिलं म्हणजेच काय MCAI किंवा MOCAI, याचाच अर्थ मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. बरोबर आहे, त्यांनी सुरुवात केलेली आहे. इट enable the central, state, local government for online procurement of the good and services. बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. इट इज अन एक्झाम्पल ऑफ G2G म्हणजे गव्हर्नमेंट टू बिझनेस, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. आता जे फेब्रुवारी 2000 आता झालेली एक्झाम जे आहे ना 26 मध्ये, त्याच्यामध्ये हा आलेला आहे की जो जेम पोर्टल आहे कशाचं एक्झाम्पल आहे, तर साधं ऑप्शन दिलं होतं G2B, म्हणजे असे सुद्धा प्रश्न येतात. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 82, G2G आर द इंटरॅक्शन बिटवीन गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. एक्झाम्पल ऑफ G2G याचे कोणते एक्झाम्पल आहेत? स्पॅरो म्हणजे काय? स्मार्ट परफॉर्मन्स अप्रेझल रिपोर्ट रेकॉर्डिंग ऑनलाईन विंडो, म्हणजे काय? जे गव्हर्नमेंट ऑफिसर आहे ना त्याचं दरवर्षाचं एक परफॉर्मन्स अप्रेझल, म्हणजे बाबा कोणाचं परफॉर्मन्स कसं आहे काय आहे ते त्याच्यासाठी ही एक सिस्टीम स्पॅरो. हे लक्षात ठेवायचं की स्पॅरो म्हणजे काय? गव्हर्नमेंट अधिकाऱ्याचं ऑनलाईन अप्रेझल करण्यासाठी एक सिस्टीम आहे. असा क्वेश्चन साधा येऊ शकतो की स्पॅरो कशासाठी आहे. CCTNS म्हणजे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क, हे सुद्धा, आणि ई ऑफिस, हे सुद्धा तिन्ही एक्झाम्पल G2G म्हणजे गव्हर्नमेंट. G2G म्हणजे काय? एका गव्हर्नमेंटचं इंटरॅक्शन दुसऱ्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट सोबत होणे, त्याला साध्या भाषेत आपण G2G म्हणत असतो. एक्झाम्पल ऑफ G2B म्हणजे गव्हर्नमेंट टू बिझनेस आर कोणकोणते आहेत बघा. आता जेम पोर्टल बघितलं आपण, म्हणजेच काय? गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, नंतर MCA21 हे सुद्धा एक पोर्टल आहे, आणि GST पोर्टल, हे सगळे G2B म्हणजेच गव्हर्नमेंट टू बिझनेस पोर्टल आहेत. हे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 84 बघू. एक मिनिट, हे काय झालं? हँडल द कंपनी रजिस्ट्रेशन आहे, हे चुकून असं, याला असं वाचताना काय करता, हे चुकीचं स्पेलिंग मिस्टेक झालं. इथं वाचताना काय वाचायचं आपण? हँडल कंपनी रजिस्ट्रेशन पब्लिक बिझनेस डाटा. त्यासाठी कोणतं पोर्टल असते? तर MCA21 हे पोर्टल आहे. हँडल आहे ते शब्द, इथं मी त्याला क्रॉस करतो, म्हणजे वाचताना तुम्ही हँडल कंपनी रजिस्ट्रेशन असं वाचा. हँडल कंपनी रजिस्ट्रेशन पब्लिक बिझनेस डेटा, त्यासाठी कोणतं पोर्टल आहे किंवा सिस्टीम आहे? MCA21. क्वेश्चन नंबर 85 बघू आता आपण. डिजी लॉकर, उमंग, आधार, माय गव्हर्नमेंट, पासपोर्ट, IRCTC, नंतर IT म्हणजे इन्कम टॅक्स, ई फिलिंग, नंतर पॅन, DBT, प्रधानमंत्री जनधन योजना आर द एक्झाम्पल ऑफ. हे कशाचे एक्झाम्पल आहे? सगळे गव्हर्नमेंट टू सिटीजन, म्हणजे गव्हर्नमेंट कडून सिटीजन या दोघांमध्ये जर इंटरॅक्शन होत असेल करण्यासाठी, तर म्हणजे या दोघांमध्ये इलेक्ट्रॉनिकली इंटरॅक्शन, तर त्याला आपण गव्हर्नमेंट टू सिटीजन, हे सगळे उदाहरण G2C चे आहेत. नंतर बघा क्वेश्चन नंबर 86 की ई ऑफिस प्रोजेक्ट लॉन्च बाय METI म्हणजे काय? मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कधी सुरुवात झाली याची? ई ऑफिसचे 2008ला. ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर बघा 87. माय GOV लॉन्च इन कधी लॉन्च झालं? 2014ला. नंतर क्वेश्चन नंबर 88 बघा. अराईव्ह द पार्टिसिपेशन ऑफ द इंडिया सिटीजन इन देअर. काय आलं आपलं? अराईव्ह पार्टिसिपेशन ऑफ द इंडिया सिटीजन इन देअर कंट्रीज गव्हर्नमेंट अँड डेव्हलपमेंट फॉर दॅट प्लॅटफॉर्म इज कोणता? माय गव्हर्नमेंट. अराईव्ह एक मिनिट.
इथं राहीव आलं का, हे ऑल वाचा, ऑल पार्टिसिपेशन वाचा. म्हणजे जे नागरिक आहे ना त्यांना गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असू द्या किंवा काही डिसिजनमध्ये असं सहभाग करणे किंवा त्यांनी स्वतःचं आपलं मत त्या प्लॅटफॉर्मवर व्यक्त करणे. तर त्यासाठी हे माय गव्हर्नमेंट ॲप जे आहे ना 2014ला सुरू झालेलं आहे, तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 89 बघू आपण आता. चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. प्रधानमंत्री जनधन योजना स्टार्टेड ऑन 28 ऑगस्ट 2014, बरोबर. हे प्रधानमंत्री जनधन योजनेची तारीख खूप वेळा विचारलेली आहे. तर ही 28 ऑगस्ट 2014 ही तारीख सुद्धा आपल्याला पाठ असणं अपेक्षित आहे. कारण आयोगाने याच्या अगोदर मग बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की सर, प्रधानमंत्री जनधन योजना तर अर्थशास्त्राचा भाग आहे, आपल्या आणि त्या सिलेबसचा काय संबंध आहे. तर बघा आता मी काय सांगितलं की प्रधानमंत्री जनधन योजना हे कशाचा, G2C चा पार्ट आहे ना, आणि आपल्याला ई गव्हर्नन्स सिलेबसमध्ये दिलेला आहे. तर मग बऱ्याचदा असे आपल्याला लिंकेज कळत नाहीत आणि आपण काय करतो की अरे आउट ऑफ सिलेबस रँडमली प्रश्न विचारते. तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, तर ते सिलेबसचाच भाग आहे. कारण की ते गव्हर्नमेंट टू सिटीझनचा भाग आहे ना तो प्रधानमंत्री जनधन योजना, त्याच्यामुळे ते एक्झाममध्ये येणं अपेक्षित सुद्धा आहे. प्रधानमंत्री जनधन योजना स्टार्टेड बाय मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, बरोबर आहे. इट इज द फायनान्शियल इन्क्लुजन सिस्टीम ऑफ किंवा प्रोग्राम, ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. नंतर डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वर्क्स अंडर द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स स्टार्टेड इन, कधी सुरू झाली डीबीटी? 1 जानेवारी 2013. ही तारीख सुद्धा आयोगाने याच्या अगोदर खूप वेळा विचारलेली आहे. A citizen charter is the written document from the government or public organization that outlines its promise to the citizen regarding कसे कसे सर्व्हिस स्टँडर्ड बद्दल खात्री देते ते, क्वालिटी अँड सर्व्हिस ऑफ द प्रॉडक्ट बद्दल खात्री असते, आणि ग्राव्हन्स रिड्रेसर म्हणजे काही तक्रार असेल तर ते निवारण सुद्धा करते. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 92. द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द कोऑर्डिनेटिंग अँड इम्प्लिमेंटेड सिटीजन चार्टर ऍक्ट वाज गिवन टू, कोणाला? हे दार पीजीला दिली होती, म्हणजे डिपार्टमेंट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्राव्हन्सेस यांनी हे केलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 93 बघू काय म्हणते आता बघा. द कन्सेप्ट ऑफ सिटीजन चार्टर इंट्रोड्यूस इन UK बाय द कन्झर्वेटिव्ह गव्हर्नमेंट इन, कधी? 1991ला सुरू झाला ऑफ द जॉन मेजर, म्हणजे 91ला इंग्लंडमध्ये सिटीजन चार्टर नावाचा कन्सेप्ट तिथं आलेला आहे. क्वेश्चन नंबर 94. इंडिया अडॉप्टेड द कन्सेप्ट ऑफ सिटीजन चार्टर ॲट द चीफ मिनिस्टरल कॉन्फरन्स ऑन द रिस्पॉन्सिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन इन, 1997ला भारतानं हा कन्सेप्ट सिटीजन चार्टरचा स्वीकारलेला आहे. क्वेश्चन नंबर 95. ओरिजिनली प्रिन्सिपल्स आर देअर इन द सिटीजन चार्टर, जेव्हा सिटीजन चार्टर आली ना त्यावेळेस किती प्रिन्सिपल होते? 6. म्हणजे सिटीजन चार्टर सुरुवात कुठून झाली? 1991ला ब्रिटनमध्ये, नंतर 97ला भारतात आला, आणि सुरुवातीला त्याच्यामध्ये किती सांगितलं की 6 तत्व होते किंवा 6 प्रिन्सिपल होते. नंतर क्वेश्चन नंबर 96. पार्टिसिपेशन म्हणजे हे नाव 7वं जे प्रिन्सिपल आहे, कन्सल्ट अँड इन्व्हॉल्व 7 प्रिन्सिपल इन द सिटीजन चार्टर ॲडेड इन 2002ला ते ॲड करण्यात आलेलं आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 97. प्रिन्सिपल आर सिटीजन चार्टर्स कोणकोणते तत्व आहेत? क्वालिटी आहे का? आहे. चॉईस आहे, स्टँडर्ड आहे, व्हॅल्यू आहे, अकाउंटेबिलिटी आहे, ट्रान्सपॅरन्सी आहे, पार्टिसिपेशन आहे. हे सगळे आहेत. ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. हे असे क्वेश्चन येऊ शकतात की सिटीजन चार्टर मध्ये कोणतं 7 किंवा किती प्रिन्सिपल आहे किंवा यातलं कुठलं प्रिन्सिपल नाही, तर हे बघायचं आहे. आता इथं बघा, इथं रिस्पॉन्सिबिलिटी नाही, एक्झाम मध्ये चुकून असं रिस्पॉन्सिबिलिटी टाकून देते, मग आपल्याला ते आयडेंटिफाय करणं चॅलेंजिंग होऊन जाते. त्याच्यामुळे प्रत्येक शब्द, प्रत्येक गोष्ट ह्या व्यवस्थित बघणं गरजेचं ठरते. क्वेश्चन नंबर 98. आर-टी-आय ॲक्ट 2005 सपोर्ट द, कशाला? इंडियन चार्टरला सपोर्ट कर, सिटीजन चार्टरला सपोर्ट करते. ऑप्शन नंबर 2 आहे. इंडियन चार्टर आहे का? नाही. कंट्री चार्टर आहे का? नाही. स्टेट चार्टर आहे का? नाही. तर ते काय? सिटीजन चार्टरला सपोर्ट करते. आता दार पीजी इंट्रोड्यूस अ मॉडेल टू मेक द गव्हर्नमेंट सर्व्हिस इफिशियंट, ट्रान्सपरंट अँड सिटीजन सेंट्रिक इन 2006. कोणतं मॉडेल होतं? गुड मॉडेल आहे का? नाही. एक्सलंट मॉडेल आहे का? नाही. नंतर कोणतं आहे ते? त्याचं नाव आहे सेवोत्तम मॉडेल म्हणतात त्याला. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. उत्तम मॉडेल नाही. 4 बघायचं परीक्षेत, उत्तम लिहिलं का सेवोत्तम. म्हणजे आपण काय करतो वाचताना सहज एखादं लाईटली वाचतो, म्हणजे ज्याला आपण केअरलेस अप्रोच म्हणतो ना, तर आयोग ते फसवाफसवी करते. उत्तम लिहिते तिथे, सेवोत्तम लिहिते, मग आपल्याला कन्फ्यूज होते. त्याच्यामुळे सेवोत्तम मॉडेल आहे ते 2006. हे सेवोत्तम सहसह लक्षात ठेवलं तरी चालते. 2006ला हे मॉडेल आणलेलं आलेलं आहे.
क्वेश्चन नंबर 100 बघू. पिलर्स ऑफ द सेवोत्तम मॉडेलचे कोणकोणते पिलर्स आहेत? सिटीजन चार्टर बरोबर आहे. ग्राव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम आहे. कॅपॅबिलिटी बिल्डिंग फॉर सर्व्हिस डिले बिल्डिंग बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 तीनही मॉडेल आहे. बघा आता काय म्हटलं की मीन्स ओपननेस अँड क्लॅरिटी ऑफ द गव्हर्नमेंट ऍक्शन डिसिजन प्रोसेस, त्याला काय म्हणतात? ट्रान्सपॅरन्सी म्हणतो ना आपण, पारदर्शकता. ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 102 घेऊ आता. मीन्स रिकामी जागा दिलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफिशियल्स and institution are responsible for their action and must answer for their decision and performance, त्याला काय म्हणत असतो आपण? अकाउंटेबिलिटी. क्वेश्चन ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 103. इन्स्टिट्यूशनल मेजर आर द लॉज, ऑर्गनायझेशन, मेकॅनिझम अँड सिस्टीम इस्टॅब्लिश बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू इन्शुअर ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी दोन्ही इन्शुअर करते. त्याच्यामुळे इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझमच त्याला म्हणलं. काही लॉ असतील, काही ऑर्गनायझेशन असतील, काही यंत्रणा असतील, काही सिस्टीम असतील, कशासाठी? की ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी आपल्याला अचीव करायची आहे. त्याला आपण इन्स्टिट्यूशनल मेजर असं म्हणलं. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 104. RTI ऍक्ट 2015 CVC म्हणजे काय? इन्व्हिजिलेशन हे आहे ना ते, काय म्हणतात त्याला? चीफ व्हिजिलन्स कमिशन म्हणजे काहीतरी, म्हणजे CVC आपण केंद्रीय दक्षता, सेंट्रल दक्षता आयोग म्हणतो ना. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणजे केंद्रीय दक्षता आयोग, आठवलं मला ते आता. तर 1964 आहे ना, संथानम कमिटीच्या शिफारशीनुसार म्हणजे भ्रष्टाचार रिड्यूस करण्यासाठी CVC म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन किंवा केंद्रीय दक्षता आयोग आला होता. ते लक्षात ठेवायचं की संथानम कमिटीच्या शिफारशीनुसार तो आलेला आहे. कॅग कलम आर्टिकल 148 इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या, भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 मध्ये कॅग सुद्धा आलेला आहे. नंतर लोकपाल अँड लोकायुक्त ऍक्ट 2013, व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट 2014 आर द एक्झाम्पल ऑफ इन्स्टिट्यूशनल मेजर फॉर, कशासाठी आहे? 1 आणि 2 म्हणजे सॉरी, फॉर कशासाठी आहे ते? याचे इथं इथं ट्रान्सपॅरन्सी पाहिजे होतं, हे चुकून माझं झालं. इथं इथं काय करा, वाचताना तुम्ही ट्रान्सपॅरन्सी हे असं लिहा. ट्रान्सपॅरन्सी इथं फक्त एवढं मी लिहितो, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी कट करून तिथं आपल्याला काय करायचं आहे? ट्रान्सपॅरन्सी आणि अकाउंटेबिलिटी. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे येणार आहे. हा जो रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना शब्द, हे चुकून माझ्या राईट करण्यात आला. तर ए ऑप्शन, ए मध्ये काय वाचायचं आपण? ट्रान्सपॅरन्सी. आणि 2 मध्ये काय करायचं वाचताना? अकाउंटेबिलिटी. आणि त्याच्यामुळे ऑप्शन नंबर आपला करेक्ट काय असणार आहे? 3. म्हणजे 1 आणि 2 हे दोन्ही करेक्ट आहेत. त्यासाठीच या संस्था आलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 104चं उत्तर नंबर 3 असणार आहे. नंतर व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट कधीचा आहे? 2014चा. एनेबल एनी पर्सन मीन्स, एनेबल एनी पर्सन मीन्स त्याला काय म्हणतो आपण? व्हिसल ब्लोअर म्हणतो. व्हिसलिंग, व्हिसल साऊंड असं म्हणत नाही. आता बघा हा क्वेश्चन जो आहे, तर आलेला होता की याच्यामध्ये आपला फेब्रुवारीमध्ये ITI प्रिन्सिपल गट झाला ना. तर मुलांना वाटते की व्हिसल ब्लोअर आपल्याला सिलेबस आहे का, मध्ये आहे का नाही. मग तोच कन्सेप्ट सिटीजन चार्टर सिलेबसमध्ये आहे. त्याच्या अनुषंगाने हे गोष्टी येतात ना. तर मुलांना काय वाटते, अरे व्हिसल ब्लोअर तर आपल्याला कुठं लिहिलेलं नाही सिलेबसमध्ये, आणि कसं काय आलं परीक्षेत? तर तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. तर सिटीजन चार्टर आहे ना, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. किंवा ट्रान्सपरन्सी आपल्याला दिलेलं आहे सिलेबसमध्ये, अकाउंटेबिलिटी दिलेलं आहे. तर मग ते त्या गोष्टीसाठी ह्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणून असं म्हणायचं नाही की व्हिसल ब्लोअर हा रॅन्डमली प्रश्न विचारला, रॅन्डमली नाही, त्याच्या लिंकेज आहेत. तर बघा आता, ॲज पर द व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट 2014 विच एनेबल्स एनी पर्सन टू रिपोर्ट अन ऍक्ट ऑफ द करप्शन, बरोबर आहे, त्यासाठीच दिलेला आहे. विलफुल मिसयूज ऑफ द पॉवर्स अँड डिस्क्रिशन, बरोबर आहे. क्रिमिनल्स ऑफन्स बाय पब्लिक सर्वंट, याची सगळी माहिती म्हणजे देण्यासाठी हे आलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 108 बघू. टू इन्क्वायर इन टू द अलेगेशन ऑफ द करप्शन अगेन्स्ट सर्टन इम्पॉर्टंट पब्लिक फंक्शनरीज इन्क्लुडिंग PM, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, MP, MLA, गव्हर्नमेंट ऑफिशियल, लोकपाल अँड लोकायुक्त ऍक्ट पास इन, कधी झाला लोकपाल अँड लोकायुक्त ऍक्ट? कायदा 2013चा कायदा आहे.
क्वेश्चन आता मग तुम्ही सर लोकपाल लोकायुक्त सिलेबसमध्ये नाही दिलं, पण तुम्हाला काय सांगितलं, अकाउंटेबिलिटी, रिस्पॉन्स, ट्रान्सपरन्सी, नंतर इन्स्टिट्यूशनल मेजर, सिटीजन चार्टर हे दिलेलं नाही. या सगळ्यासाठी ह्याच तर गोष्टी आहेत ना. तर त्याच्यामुळे ते तसे प्रश्न येतात ना. तर मुलांना वाटते की प्रश्न काही रॅन्डमली विचारते आहे, तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. किंवा बऱ्याच विद्यार्थी मित्रांना मी विचारलं की फेब्रुवारी झाली परीक्षा, तर काय नाही, जनरल आलं होतं. जनरल नव्हतं, ते सिलेबसला धरूनच आलेलं होतं. फक्त आपल्याला त्याच्या लिंकेज कळलेल्या नसतात, म्हणून आपल्याला ते तसं वाटते. आता बघा लोकपाल, मग मुलांना बऱ्याच वाटत सर काही शिकवता तुम्ही, लोकपाल कुठे सिलेबसमध्ये आहे का आपल्याला? अरे सिलेबसमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी, काय दिलेलं आहे, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी दिलेलं आहे, सिटीजन चार्टर दिलेला आहे. म्हणून त्या ह्या गोष्टी असं आउट ऑफ सिलेबस कन्सिडर करायच्या नाहीत. लोकपाल म्हणजे काय, फ्रेंड्स ऑफ द पीपल अँटी करप्शन अथॉरिटी बॉडी इस्टॅब्लिशिंग. कधी स्थापना झाली लोकपालची? कायदा 2013चा आहे, परंतु प्रत्यक्ष त्याची स्थापना 19 मार्च 2019ला झालेली आहे. चूज द करेक्ट. आता विचारलं आपल्याला की फर्स्ट चेअरमॅन ऑफ द लोकपाल वाज पिनाकी चंद्र घोष. बरोबर आहे, पिनाकी चंद्र घोष होते त्याचे. नंतर प्रेझेंट चेअरमॅन ऑफ द लोकपाल इज अजय खानविलकर. हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा क्वेश्चन 111 बघू. रिकामी जागा इन ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग प्रेडिक्ट द ऑर्गनायझेशन फ्युचर वर्कफोर्स डिमांड अँड सप्लाय. त्याला काय म्हणतो आपण? फोरकास्टिंग टेक्निक म्हणत असतो. 112 मध्ये बघा, फोरकास्टिंग टेक्निक्स आर दोन असतात, एक क्वालिटेटिव्ह असते आणि क्वांटिटेटिव्ह असतात. त्या म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. नंतर क्वेश्चन नंबर 113, क्वालिटेटिव्ह फोरकास्ट टेक्निक कोणकोणत्या? एक्सपर्ट बेस असते, मॅनेजरियल जजमेंट असते आणि डेल्फी टेक्निक. या तिन्ही सुद्धा आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 114. आता हा 114चा क्वेश्चन नंबर 2014ची जी आयटीआय प्रिन्सिपल झालेली आहे त्याच्यामध्ये आलेला होता. त्याच्यामुळे हे क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह टेक्निक ह्या सुद्धा महत्वाच्या आहेत आपल्याला. म्हणजे आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला म्हणजे आयोगाचं त्या पॉईंटकडे लक्ष आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे असे महत्वाचे पॉईंट असतात. क्वांटिटेटिव्ह टेक्निक ऑफ द फोरकास्टिंग कोणकोणत्या? ट्रेंड अनालिसिस असू द्या, रेशिओ अनालिसिस असू द्या, रिग्रेशन अनालिसिस आणि वर्क लोड अनालिसिस किंवा वर्क स्टडी अनालिसिस, हे चारही सुद्धा त्याच्या क्वांटिटेटिव्ह टेक्निक आहेत. आता ट्रेंड अनालिसिस मध्ये काय असते? हिस्टोरिकल डेटा किंवा ट्रेंड्स म्हणतो आपण. रेशिओ अनालिसिस मध्ये काय? फिक्स एम्प्लॉय टू द बिझनेस रेशिओ. रेग्रेशन मध्ये काय? व्हेरिएबल नुसार त्याचा अंदाज घेतला जातो. वर्कलोड म्हणजे काय? वर्क किती आहे आणि एम्प्लॉईची कॅपॅसिटी किती आहे, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यात विचार करण्यात आलेल्या असतात. म्हणून हे चारही करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन 116. फादर ऑफ द कंटिजन्सी थेअरी ऑफ द लिडरशिप ऑर मॅनेजमेंट कोण आहेत फादर? तर त्याचा फ्रिडलर हे त्याचं हे आहेत. तर एफ.डब्ल्यू. टेलर सायंटिफिक मॅनेजमेंटचे आहेत. नंतर गुलिक आहे. आणि उर्विक हे कोण आहे? तर पोस्टकॉर बी वाली जी कन्सेप्ट आहे, गुलित आणि उर्विक यांनी काढलेली आहे. म्हणजे कंटिजन्सी थेअरी ऑफ द लिडरशिप याचे फादर कोण आहे? फ्रिडलर. नंतर क्वेश्चन नंबर 117 बघा, कंटिजन्सी थेअरी ऑफ द लिडरशिप मीन्स. आता हा सुद्धा क्वेश्चन आयटीआय प्रिन्सिपल 2014च्या परीक्षेत आलेला आहे. देर इज अ नो सिंगल बेस्ट लिडरशिप स्टाईल. बरोबर आहे. द इफेक्टिव्हनेस ऑफ द लीडर डिपेंड्स ऑन द हाऊ वेल द लीडर्स स्टाईल मॅचेस द सिच्युएशन. बरोबर आहे, हे दोन्ही बरोबर आहे. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की फ्राईड फिडलरचं की बाबा जगात असं काही परफेक्ट लिडरशिप वगैरे तसं काही नसते, किंवा एखादी कोणती बेस्ट लिडरशिप आहे असंही जगात नसते. तर बेस्ट लिडरशिप कदा ठरतो की त्या सिच्युएशनवर डिपेंड असते, की ती सिच्युएशन कशी आहे, त्या सिच्युएशनच्या नुसार तो लीडर कसे ऍक्शन घेतो, कसे निर्णय घेतो, ते त्याच्यावरती डिपेंड असते. असे जगात फिक्स काही नसते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आयडियल लिडरशिप किंवा या टाईपचा लिडरशिप किंवा या XY टाईपचा लिडरशिप असं काही नसते. क्वेश्चन नंबर 118. फ्रेड फिडलर सिच्युएशनल व्हेरिएबल आर कोणकोणत्या? ते तिन्ही आहेत त्याचे. म्हणजे लीडर मेंबर रिलेशन्स, टास्क स्ट्रक्चर, पोझिशन पॉवर, हे सुद्धा तिन्ही बरोबर. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 119. फर्स्ट स्टेप ऑफ द ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इज द फोरकास्टिंग फ्युचर ह्युमन रिसोर्सेस नीड. हे पहिले त्याची नीड तर लक्षात घ्यावं लागेल ना, म्हणून पहिली स्टेप आहे ती. ऑप्शन नंबर 2 हा सुद्धा आयटीआय प्रिन्सिपल 2014 मध्ये प्रश्न आलेला आहे, 119 नंबरचा. आता क्वेश्चन नंबर 120. फादर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा प्लॅनिंग, हे जेव्हा आपण सगळीकडे नेटवर टाकतो ना, तर ते मला सगळीकडे एल्टॉन मेयो दिसते हे शब्द. म्हणून मग मी हा क्वेश्चन घेतला. हे मला थोडंसं एक्झामच्या दृष्टिकोनातून थोडा महत्वाचं वाटते, म्हणून मी ते सर्च केला नेटवर. तर फादर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ऑर प्लॅनिंग, तर
कुठेही आपण टाकलं तर तिथे एल्टॉन म्यूज दिसते तुम्हाला, कोणत्याही साईटवर जा काय जा. म्हणून मग मी तो क्वेश्चन घेतला, जरासा मला थोडस तो महत्वाचा वाटतो, म्हणून त्याचा ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे.